नमस्कार. मी शीतल राजाराम काटे, राहणार काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी गेले 30-35 वर्ष एकत्र कुटुंबामध्ये शेती करत आहे. आमची पारंपरिक शेती म्हणजे ऊस, द्राक्षे, डाळिंब ही आमची पारंपरिक पिकं. त्या द्राक्षे पिकानंतर आमचं प्रामुख्याने मुख्य पीक म्हणजे डाळिंब. सुरुवातीला भगवा व्हरायटी यायच्या अगोदर आमच्याकडे गणेश डाळिंब होतं. गणेश डाळिंबानंतर ज्यावेळेस सुरुवातीला भगवा व्हरायटी आली, त्या भगवा व्हरायटीचे रेट आणि चांगले दर्जाचे उत्पन्न बघून आम्ही मग नंतर भगवा व्हरायटी लावायचा निर्णय घेतला. भगवा व्हरायटी लावल्यानंतर 1-2 वर्ष आम्ही आमच्या जुन्या पद्धतीने भगवा व्हरायटीचं नियोजन केलं सगळं. परंतु 2008 17-18च्या दरम्यान माळेगावला केव्हीके या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बी.टी. गोरे सर यांची मुलाखत झाली. तशी बी.टी. गोरे सरांची आमची सुरुवातीला एक ओळख होती, कारण बारामतीला 2-3 त्यांनी सेमिनार घेतले होते. पण प्रामुख्याने डाळिंब्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस केव्हीकेच्या सेमिनारमध्ये आमची चर्चा झाली, त्यावेळेस आदरणीय डॉक्टर बी.टी. गोरे सरांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही एक कोर्स करा पूर्ण डाळिंबीचा, आणि ते कोर्स केल्यानंतर ना तुम्हाला सगळं प्रॉपर व्यवस्थित नियोजन मार्गदर्शन मिळेल. मग मी 2019 जानेवारीचा कोर्स ऑफलाईन कोर्स केला. त्यांच्या प्लॉटमध्ये जाऊन तिथं 3 दिवस आम्ही शेतकरी राहिलो आणि मार्गदर्शन केलं. तर त्यानंतर आमच्या डाळिंबी शेतीमध्ये खूप आमूलाग्र बदल झाले. कुठले बदल झाले तर सुरुवातीला आम्हाला कळलं की आम्ही जी लागवड पद्धत केली ती थोडीशी चुकीची होती, कारण आम्ही लागवड पद्धती सारी घेऊन मग लागवड पद्धत केली. आणि त्यावेळेस मग बीटी गोरे पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला होता, की बेडवरती डाळिंबाची लागवड करायची होती. लागवडीच्या प्रमाणानंतर तुमचं झाडाचं व्यवस्थापन कसं करायचं ह्या बी गोष्टी आमच्या चुकीच्या होत्या. कारण सुरुवातीपासून झाडाची जी छाटणी असते ती छाटणी कशी करायची, बुडातील कोंबारे परत वारंवार येऊ नये म्हणून त्यासाठी काय नियोजन करायचं, ह्या ज्या काही सुरुवातीच्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष आमचा सेमिनार झाला, त्या सेमिनारमध्ये या ठिकाणी आम्ही घेतलं. आणि मग तिथल्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन आम्ही इथं आलो. आम्ही नवीन लागवड केली. माझी ह्या प्लॉटच्या खाली जवळजवळ 2 एकर लागवड होती. त्या लागवडीमध्ये मी 2 वर्ष अगोदर माझी स्वतःची जुनी ट्रीटमेंट होती, ती ट्रीटमेंट प्रमाणे मी डाळिंबाचं उत्पादन घेत होतो. परंतु बऱ्याचशा चुका होत होत्या. माल नीट निघत नव्हता, माल निघला तर सेटिंग होत नव्हतं, सेटिंग झालं तर साईज होत नव्हती, साईज झाली तर ऐन वेळेस येणाऱ्या रोगावरती काय उपाय करायचा ह्याची माहित नव्हती. परंतु ज्या वेळेस ऑफलाईन कोर्स आदरणीय बीटी गोरे सरांचा केला, त्यानंतर ह्या छोट्या छोट्या गोष्टीची सगळी माहिती मिळाली. त्यानंतर मी हा माझा वेगळा एक अर्ध्या एकरचा प्लॉट होता, 200 झाडाचा मी प्लॉट आदरणीय सरांच्या माहितीप्रमाणे सुरुवातीपासून तरी सगळी मी ट्रीटमेंट सरांप्रमाणे केली. लागवड बेडवरती केली. लागवड केल्यानंतर प्रॉपर छाटणी कशी करायची, हार्ड छाटणी नेहमी करायची नाही, पिचिंग करायचं हे सरांनी त्यावेळेस सांगितलं. त्याचा फायदा असा झाला की माझी झाडं स्ट्रॉंग होत गेली, आणि त्या स्ट्रॉंग झाडाचा फायदा असा झाला की काडी व्यवस्थित परिपक्व होत गेली. दुसरी गोष्ट की सरांनी सांगितलं होतं की 1.5 वर्षापर्यंत कुठलाही माल पकडायचा नाही. मी सर झाडाची 1.5 वर्ष वाढ होऊन दिली आणि 1.5 वर्षानंतर मी माल पकडला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांनी जे प्रॉपर खत व्यवस्थापन सांगितलं होतं, त्या खत व्यवस्थापनामध्ये ह्या 2 वर्षामध्ये सरांनी जे अविना न्यूट्री जे काही स्लरी सांगितले होते, अविना न्यूट्रीमुळं मला सुरुवातीपासून पानाची ग्रोथ अतिशय सुंदर राहिली. म्हणजे माल पकडायच्या अगोदर जे आपण म्हणतो अन्नद्रव्य निर्मिती झाली पाहिजे, त्यावेळेस सुद्धा मला वरून मायक्रोन्यूट्री स्प्रे करण्याची गरज पडली नाही. त्या अतिशय चांगला उपयोग झाला. त्यानंतर सरांनी जी महत्वाची गोष्ट जी आहे की बहार पकडल्यानंतर सुरुवातीचे जे काही आपण पाणी देतो, ते पाणी अतिशय महत्वाचं असतं. आम्ही सुरुवातीला फक्त पाणी द्यायचो आणि झाडं फुटून आल्यानंतर पुढची ट्रीटमेंट करायचो. आदरणीय सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं पाणी देत असताना त्या पाण्यामध्ये कुठली खतं, कुठले जीवाणू आणि काय गोष्टी केल्या पाहिजे, ह्या गोष्टी आम्हाला समजल्यानंतर पहिलं पाणी अतिशय महत्वाचं असतं हे त्यावेळेस आम्हाला कळलं. आणि मग त्याप्रमाणे आम्ही पहिल्या पाण्याबरोबर सरांनी सांगितल्यानंतर तुमचं मर रोगासाठी जी काय औषध आहेत, ती औषधं द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची खताचे डोस सांगितले, तर मायक्रोन्यूट्रियनचे डोस सांगितले, आणि त्यांनी जी काही संजीवक सांगितली, ह्या गोष्टी सुरुवातीला जर सोडल्या तर बाग एकसारखी फुटते. बाग एकसारखी फुटल्यानंतर सर्वात महत्वाचं त्यांनी गोष्ट सांगितली की अविना न्यूट्रीचा वापर केल्यानंतर ज्यावेळेस आपली कुणी निघते, त्या कुणीमधली कळी जर जोमदार निघायचं असेल, तुमचं पान स्ट्रॉंग पाहिजे, आणि ते पान स्ट्रॉंग करायचं काम आम्हाला अविना न्यूट्रीन दिलं. त्यानंतर अनेक असे प्रॉब्लेम होत गेले ते अगोदरच्या काळामध्ये की कुणी निघते पण कुणी गळून पडायची, सेटिंग होत नव्हते. कुणी का गळून पडते, आमच्या भागामध्ये खूप मोठा गैरसमज होता. म्हणजे आम्ही सुरुवाती पारंपरिक पद्धतीप्रमाणे पहिलं जर पाणी दिलं तर बाग जवळजवळ 40-45-50 दिवस आम्ही परत पाणीच देत नव्हतो. तर सरांनी सांगितलं की पाणी जर तुमचं कार्बोहायड्रेट भरपूर तयार झाला असेल तर माझीकडे 100% निघणार, म्हणून पण तुम्ही पाणी कमी करू नका. तुमचा वापसा पद्धत त्यांनी जी लाडू पद्धत सांगितली होती, तर लाडू पद्धतीप्रमाणे आम्ही सुरुवातीला पाणी दिलं, अतिशय सुंदर कळी आम्हाला निघली. कळीनंतर सेटिंग चांगलं झालं. सेटिंगमध्ये मधुमक्षिकाचा आम्ही जरा वापर केला, सरांनी सांगितलं काही स्प्रे घेतले, आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे डाळिंबामध्ये
जरी कळी निघली तरी वन टाइम कळी सेटिंग होण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. माझ्या आदरणीय सरांच्या ट्रीटमेंट प्रमाणे घेतलं म्हणजे जवळजवळ वन टाइम सगळी सेटिंग झाली. 3 वर्षापासून पाहिलं की आता ज्या दिवसापासून डाळिंबीचा चांगले दिवस यायला लागलेत, रेट मिळतो, पण रेट कशाला पण मिळत नाही माऊली. रेट हा ज्या डाळिंबीला चकाकी आहे, आणि ज्याला एकसारखा कलर आहे ना, त्यालाच चकाकी होतं. मग ह्या गोष्टी शेवटच्या स्टेपमध्ये असतात. माणूस काय करतो, शेतकरी बरेचसे की बाबा हा आले आता मग थोडंसं दुर्लक्ष करतात. डाळिंब पिकामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक गोष्टला स्टेप आहे. त्या स्टेप आम्हाला सरांनी समजून सांगितल्या. मग कलर यायला लागला, गोड यायला लागले की आणखीन एक प्रॉब्लेम येते, त्याला टिक पडते. मग टिक पडण्यासाठी नुसती वरचे स्प्रे घ्यायचे का खाली काय सोडायचं, ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मी प्रत्यक्ष ऑफलाईन कोर्समध्ये तर अनुभवलेल्या आहेत. ऑनलाईन कोर्समध्ये सरांनी सुद्धा ह्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आता एक 8 दिवसापूर्वीची गोष्ट होती की माझी झाडं थोडीशी काही ट्रेसमध्ये चालली होती. साहजिकच माल फुगायला लागलाय, खालनं व्यवस्थित डोस चालू आहेत. पण त्या प्रश्न मी सरांना विचारलं तर सरांनी फोटो पाठवले. आणि त्या फोटोमधनं सरांनी एक सांगितलं की बाबा ह्याला ट्रेस जाण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि मग ती ट्रीटमेंट मी दुसऱ्या दिवशी सुरू केली. माझा ट्रेस बऱ्यापैकी कमी झालेला आहे. म्हणजे मला ह्या शेतकरी म्हणून हे सांगायचं की आता ज्या पिकाला चांगले दिवस आहेत, ते पीक नुसतं लावून उपयोग नाही. प्रॉपर मार्गदर्शन जर त्याला मिळलं, तर त्या गोष्टी चांगल्या होतात. मी साधारणपणे पांडुरंगाचे आभार मानतो, की मी सरांच्या संपर्कात आलो. सरांनी मला त्या कोर्सला येण्यासाठी भाग पाडलं. मी कोर्स केला आणि आता ऑनलाईन कोर्स सुद्धा बरेचसे करतो. प्रत्येक स्टेपचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं माझं उत्पन्न वाढते. आणि दुसरी गोष्ट सांगायची की काय होतं, शेतकऱ्याला एका पिकाला चांगले पैसे मिळाले की शेतकरी त्या पिकाच्या मागे धावतात. काही हरकत नाहीये. परंतु एका शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळलं, त्या शेतकऱ्यांनी जे वापरले तेच मी वापरलं असं गोष्टी नाही. त्याला प्रॉपर डॉक्टर म्हणजे आपण म्हणतो प्रत्येक शहराची रचना वेगळी असते. प्रत्येकाची डॉक्टर ट्रीटमेंट वेगळी असते. तसं आदरणीय गोरे साहेबांनी सांगितलं की एक ठोकताळा तर आहे, परंतु प्रत्येकाची जमीन असेल, प्रत्येकाचं पाणी असेल आणि वातावरण ह्यानुसार जे चेंजेस असतात. आता आदरणीय सर ऑनलाईन कोर्स घेत असताना बरेचसे गुजरातचे, राजस्थानचे शेतकरी असतात. पण आवर्जून सर उल्लेख करतात की हे ट्रीटमेंट राजस्थानवाल्यांनी घ्या, एवढं टेम्परेचरवाल्यांनी घ्या. तेवढं म्हणजे प्रत्येकाला आपापलं काय, आपल्या ह्यातलं काय घ्यायचं ह्या गोष्टी मिळतात. आणि मला माझ्या शेतीमध्ये हे उत्पन्न मिळाल्यानंतर आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे की गेल्या वर्षी सहज असं युट्यूबला मी शरद किंगचं माहिती वाचली. पण मी सरांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय लावणार नव्हतो. मी सरांना फोन लावला. सरांनी सांगितलं की शरद किंगचे मी स्वतः रिझल्ट पाहिलेले आहेत. रिझल्ट चांगले आहेत, अवश्य लाव. त्यांनी मला जिथं गुटी मिळते तिथला पत्ता दिला. आणि त्यानंतर मी आता माझ्या जवळजवळ 1200 झाडाची नवीन शरद किंगची बाग लावलेली आहे. लागवडीपासून सरांचं ट्रीटमेंट वापरलेलं आहे. मग एकच सांगणं आहे की जरी सर्वांनी पिकं वाढलात असले, सगळं वाढत असले, ते प्रॉपर ज्याला मार्गदर्शन घ्या. आणि मार्गदर्शन घेतल्यामुळेच उत्पन्न वाढतं. फक्त एवढंच की क्वालिटीला आणि साईजला रेट मिळतो, आणि क्वालिटी आणि साईज हे मार्गदर्शनाशिवाय आणि अभ्यासाशिवाय मिळत नाही. हे आम्हाला सरांकडून शिकायला मिळाले. रामकृष्ण हरी.